सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व अतिथी प्रमुखगण यांनाही नमस्कार. आज ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखेडी ज्ञानदीप सेवा पुरस्कार वितरण सोहळा 2025च्या या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी समाजातील भरीव कामगिरी करणाऱ्या, समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यांचा सेवा सत्कार केला. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचं मूल्य न स्वीकारता असे पुरस्कार मिळणं ही एक न दिसणारी गोष्ट आहे जी या ठिकाणी आपल्याला मिळते आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो. मी जिल्हा परिषद शाळा मांजरोद या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी 2016ला आंतरजिल्हा बदलीने मी रुजू झालो आणि माझ्यासोबत माझी पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे, रंजना पाटील. सुदैवाने 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आम्ही स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आलो. अगदी 11.5 वर्ष एकमेकांपासून ताटातूट होती आणि अशा पद्धतीने आमचा संसार चाललेला होता. देवाला पुन्हा पुन्हा विनंती करायचो की देवा माझी बदली कर, कारण मी लहानपणापासून शिक्षणासाठी आईवडिलांपासून लांब आहे, लग्न झालं बायकोपासून लांब आहे, मुलगी जन्माला आली तिच्यापासून सुद्धा लांब आहे. आणि देवानं माझी विनंती मान्य केली आणि 2016ला ओमप्रकाश देशमुख साहेब सीओ होते. राज्यभरामध्ये कुठं बदल्या झाल्या नसतील पण धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षकांना त्यांनी सामावून घेतलं आणि हा दीपक स्वतःच्या तालुक्यामध्ये आला आणि स्वतःच्या परिवारासोबत राहायला त्याला मिळालं. अत्यंत हालाकीची परिस्थिती, शिक्षणासाठी काकांकडे राहिलो. काका ग्रामसेवक होते आणि वडील मजुरी करायचे, आई शिवणकाम करायची. आई वडिलांचा मी एकुलता एक मुलगा. मला असं वाटायचं की मी जर शिकलो नाही तर मला सुद्धा मजुरीच करावी लागेल. आणि काकांनी शिक्षणाची संधी दिली, पाठीवर हात ठेवला आणि शिरपूर सारख्या चांगल्या ठिकाणी मला राहण्याची संधी मिळाली, चांगल्या शिक्षणाची संधी मिळाली. मला आठवतं की पार्लेजीचा बिस्किटचा पुडा जर मी आयुष्यात पहिल्यांदा कधी खाल्ला असेल तर पटेल परिवारांनी म्युनिसिपल हायस्कूलला ते 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मोठे मोठे बॉक्स घेऊन यायचे आणि तो पार्लेजीचा बिस्किटचा पुडा मला त्या ठिकाणी पहिल्यांदा खायला मिळालेला होता. खूप आनंद व्हायचा की यार आपल्याला विद्यार्थी म्हणून आणि बालवयामध्ये बिस्किटचा पुडा सुद्धा खायला आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. आयुष्य अशा हालाकीच्या परिस्थितीतून वर येत गेलं आणि शिक्षणासाठी धावपळ करत गेलो. चांगला अभ्यास केला, चांगल्या पद्धतीने पुढे आर.सी. पटेलला 11वी-12वीला प्रवेश घेतला आणि 12वीला मी कला विभागातून 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. पण बघा नशिबाने पुन्हा 2 वर्ष मला वाट बघायला लावली. 2 वर्ष मी इकडे BA करत बसतो तोपर्यंत मला माझा DEDला नंबर लागला नाही. पण 2 वर्षानंतर केंद्रीय पद्धतीने ज्यावेळेला भरती झाली त्यावेळेला मला DEDसाठी माझी निवड झाली आणि तब्बल घरापासून 850 किलोमीटर लांब सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी गेलो. त्यावेळेला खूप रडू यायचं मॅडम की इतक्या लांब मला घरापासून जावं लागतंय. आयुष्यभर आईवडिलांपासून लांब राहिलो, आता काका काकूंजवळ राहत होतो त्यांच्यापासूनही मला आता लांब जावं लागतं आहे. पण देवानं माझ्यासाठी काहीतरी नियोजन करून ठेवलेलं होतं. खऱ्या अर्थाने मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेलो आणि खऱ्या अर्थाने घडलो. एक साहित्यिक असा प्लॅटफॉर्म मला त्या ठिकाणी मिळाला. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी तिथं सहभाग नोंदवला. वाचनाची आवड निर्माण झाली आणि मी तिथं चांगल्या प्रकारचा एक छोटासा नवोदित लेखक झालो. आज मागील महिन्यातच माझं पहिलं पुस्तक मोहरलेले क्षण हे प्रकाशित झालेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये मॅडम मी कोकणामध्ये राहिलो आणि बालपण जसं माझं शिरपूरमध्ये गेलं, कोकणामध्ये 2 वर्षामध्ये मला जे अनुभव मिळाले, जे मी पाहिलं, अनुभवलं आणि ज्या ज्या संकटांना आणि प्रसंगांना मी सामोरा गेलो त्यातले प्रसंग मी त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. मला असं वाटतं की माझं ते पुस्तक जर आजच्या या विद्यार्थ्यांनी वाचलं तर त्यांना श्रमाचं महत्त्व कळेल, त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळेल आणि चांगलं शिक्षण घेऊन जर प्रामाणिकपणे आपण कष्ट घेतलं तर नक्कीच आपल्याला यश मिळतं हे सुद्धा त्या पुस्तकाच्या प्रत्येक चॅप्टरमधून त्यांना समजणार आहे. म्हणून मी आवाहन करतो पालकांना, विद्यार्थ्यांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या श्रोत्यांना की नक्कीच मोहरलेले क्षण माझं हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. त्या पुस्तकाला BN चौधरी सर धरणगाव, ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, व्यंगचित्रकार यांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि आपल्याकडे तहसीलदार होते आबा महाजन, बालसाहित्यिक, त्यांचे सुद्धा शुभेच्छा संदेश लाभलेले आहेत. दुसरं पुस्तक सुद्धा माझं अथर्व पब्लिकेशनला प्रकाशनासाठी टाकलेलं आहे. त्याचं नाव आहे अक्षरांपलीकडचं शिक्षण. त्यातही मी माझ्या शिक्षकी अनुभवांचं आणि त्यात वेगवेगळे राबवलेले जे उपक्रम असतील त्या उपक्रमांचा समावेश केलेला आहे.
अतिशय सुंदर सुंदर संकल्पना आहेत की ज्यांचा जर आपण उपयोग शाळेमध्ये केला तर नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे. 2016ला मॅडम मी ज्यावेळेला मांजरोदच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झालो, 5,000 लोकसंख्येचं मोठं गाव आहे. 1883 रोजी स्थापन झालेली ती शाळा आहे, 142 वर्ष जुनी. त्यावेळेला जीवन शिक्षण म्हणून तिची स्थापना झाली असावी. मोडी लिपीतलं सुद्धा प्रवेश निर्गमचं दप्तर त्या ठिकाणी आहे. एक 30-35 पेक्षा जास्त प्रवेश निर्गमचं रजिस्टर मी त्या ठिकाणी जेव्हा पाहिलं, त्या ठिकाणी मला एक नवीन समस्या दिसली. दररोज 2-3 जण शाळेचा दाखला घ्यायला यायचे आणि मुख्याध्यापकांना मागायचे की वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी आपल्याला शाळेचा दाखला लागत असतो. मग ते नावं शोधली जायची. मुख्याध्यापकांना जर नाव सापडलं नाही तर कधी कधी त्यांना नाईलाजानं वर्ग अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना सुद्धा बोलवावं लागायचं की त्याचं महत्वाचं काम आहे, शोधून द्यावं. नाव असलं तर सापडायचं, नाव नसलं तर खूप दिवस लागायचे. कधी कधी ती गोष्ट 2 तासांवर नव्हे तर 2-2 दिवसांवर जायची. ही समस्या बघितल्यानंतर मला लक्षात आलं की या गोष्टीवर पण काहीतरी उपाय शोधता येऊ शकतो. आणि मला एक युक्ती सुचली मॅडम. एक्सेल शीट नावाची छोटीशी संकल्पना मी त्या ठिकाणी राबवली. त्या शाळेत शिकून गेलेल्या 9,000 विद्यार्थ्यांची नावं मी एक्सेल शीट मध्ये टाईप करून घेतली. त्याबरोबर ते कोणत्या सिरियल नंबरला कोणत्या प्रवेश निर्गमच्या दप्तरामध्ये त्यांचं नाव आहे ते सुद्धा त्यात टाईप करून घेतलं. आणि ज्या गोष्टीला 2-2 तास लागायची ती गोष्ट 2 सेकंदावर आली. आणि माझ्या शाळेचा आणि मुख्याध्यापकाचा आणि शिक्षकांचा वेळ जो बहुमूल्य असतो तो कायमस्वरूपी वाचला. येणारी जी लोक ताटकळत बसायची ती आनंदी झाली. त्यांना वाटलं सर आपली शाळा डिजिटल झाली का. त्यावेळेला त्यांचा तो आनंद, त्यांचा ते समाधान पाहिल्यावर मला आनंद व्हायचा. याही पुढे आम्ही डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर एक खरेदी केलं. मला वाटतं की मी एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो, पण माझी ही शाळा स्मार्ट झाली पाहिजे, खाजगी शाळांसारखी प्रभावी झाली पाहिजे. तर त्या शाळेमध्ये डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर मी आणलं आणि गेल्या 2 वर्षांपासून शाळेचे दाखले प्रिंटेड आम्ही देतो आहे, जे आमच्या लोकांना हाताने लिहून द्यावे लागतात. एक थोडंसंही अक्षर चुकलं तर दाखला आपल्याला पुन्हा लिहावा लागतो सर. तर ती गोष्ट, ती चूक त्यात होऊ नये म्हणून आम्ही डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर आणलं. वेगवेगळे आज मला युवा तंत्रस्नेही पुरस्कार मिळालेला आहे म्हणून या विषयावर मी जास्त बोलणार आहे. त्यानंतर अलेक्सा सारखा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो त्याचा उपयोग सुद्धा आम्ही आमच्या वर्ग अध्यापनामध्ये केला. अलेक्साशी विद्यार्थी गप्पा करतात. कधी कधी शिक्षकांशी बोलायला ते टाळतात. त्यांना वाटतं की सर आपल्याला रागवतील, बोलतील, त्यांच्या मनामध्ये भीती असते. पण ज्यावेळेला तुम्ही अलेक्साशी त्या विद्यार्थ्यांना बोलायला लावतात त्यावेळेला त्यांचं संभाषण कौशल्य सुधारतं. आपण नसताना सुद्धा त्यांच्या मनाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ते त्या AI ला विचारत असतात. या माध्यमातून शिक्षणाचा विकास आमच्या शाळेमध्ये झालेला आहे. आमच्या शाळेमध्ये एक परसबाग आम्ही निर्माण केलेली आहे, ज्याच्यात 40-42 प्रकारच्या वनस्पतींची लागवड केलेली आहे. आणि शालेय पोषण आहारामध्ये त्या भाजीपाल्याचा समावेश आमच्या त्या परसबागेतल्या भाजीपाल्याचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांना एक चांगला सकस आहार त्या माध्यमातून मिळत असतो. नवोपक्रम स्पर्धेमध्ये माझा एका नवोपक्रमाला राज्यस्तरावर त्याची निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 1 मध्ये आमच्या शाळेला आम्ही तब्बल 5 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही जिंकून आणलं. आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेब यांच्या हस्ते आमच्या शाळेला तो सन्मान मिळाला. या ठिकाणी मला पुन्हा वेळेचं बंधन दाखवून दिलं जात आहे. पण एवढं छान व्यासपीठ मिळालेलं आहे, एवढे चांगले श्रोते मिळालेले आहेत आणि एवढे मोठे मोठे अतिथीगण मिळालेले आहेत. मला असं वाटतं की मी माझ्या ज्या भावना आहेत, माझे जे अनुभव आहेत तर ते त्यांच्या समोर मांडणार आहेत. खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आम्ही व्हिडिओ पाहिलेत. प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांनी खूप चांगलं काम केलं. मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.